कॉम्रेड, आजच्या या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मागच्या 6 महिन्यापासून नियमितपणे विचारमंथन शिबिर जे आयोजित करण्यात येत आहे, या 6व्या पुष्पाच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष ज्यांनी आता या व्याख्यानाच्या संदर्भानं अनुषंगानं आपल्या समोर विवेचन केलेलं आहे, अशा आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष विदर्भातल्या शेतकरी चळवळीचे, किसान सभेचे ज्येष्ठ नेते आणि नुकत्याच झालेल्या कालच्या नागपूर आंदोलनामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे कॉम्रेड यशवंत झाडे, जे आमच्या सोबत माझ्या SFIच्या कार्यकाळामध्ये सुद्धा माझे नेते म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, आमच्या SFIच्या राज्याचे अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे, असे कॉम्रेड यशवंत झाडे आणि या 6व्या व्याख्यानमालेसाठी ऑनलाईन सहभागी झालेल्या माझ्या सर्व कॉम्रेड्स आणि भावा बहिणींनो, आजच्या या व्याख्यानाचा विषय हा प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये जो शेती प्रश्न प्रमुख भूमिकेमध्ये आलेला आहे, विशेषतः या केंद्रातल्या आणि राज्य सरकारच्या धोरणामधून सुद्धा जे काही शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याचबरोबर या नैसर्गिक आपत्तीनं सुद्धा मोठे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून किंवा या सगळ्या अरिष्टांमधून, सरकारच्या धोरणाच्या आणि निसर्गाच्या अरिष्टामधून जो मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होती आहे, या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक जर बऱ्यापैकी कशामध्ये असेल, मुख्य प्रश्न कशामध्ये असेल, तर तो या संकटामधून निर्माण झालेल्या कर्जाचं ओझं जे शेतकऱ्यांच्या वरती आलेलं आहे, या कर्जमुक्तीचं 7/12 कोरा करण्याचं जे काही आंदोलन चालू आहे, हे आंदोलन अत्यंत चांगल्या पद्धतीनं नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संघटना आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन हे चालू केलेलं आंदोलन आहे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असणारं विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार, जे RSS सारख्या विचारसरणीनं प्रेरित होऊन काम करत आहे, ज्या महाराष्ट्राच्या भूमीची ओळख वेगळी आहे, त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाती आणि धार्मिक अस्मिता जागवण्याचं एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे, अशा प्रसंगी महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना या जाती धर्माच्या अस्मितेपेक्षा माझ्या शेती मातीचे आणि मातीचे प्रश्न महत्वाचे आहेत, ही बाब अधोरेखित करून या आंदोलनामधला सहभागच नक्की आपल्याला एक आशेचं किरण आणि एक आशा पल्लवित करताय की अस्मितेच्या आणि जाती धर्माच्या प्रश्नापेक्षा शेतकरी जमातीची, शेतकरी वर्गाची लढाई ही महत्वाची आहे. हा एकूण शेतकरी संघटनांचा आणि शेतकऱ्यांचा आणि शेतकरी पुत्रांचा सहभागच अधोरेखित करतोय की हा प्रश्नच उद्याचा महत्वाचा असणार आहे. आणि या आंदोलनाच्या दबावामधून काल परवा जी मुंबई या ठिकाणी शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या सोबत विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली आणि या 2-3 दिवसाच्या आंदोलनाचा दबाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि त्यांना जे सरकार खरं म्हणजे कर्जमाफीची घोषणा करून सत्तेमध्ये आलेलं आहे, ते सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर जो काही चालढकलपणा करत होतं, त्या सरकारला निश्चित असं व्यसन घालण्याचं काम 30 जून 26 ची तारीख घोषित करण्यामध्ये हे आंदोलन नक्कीच काही प्रमाणामध्ये यशस्वी झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं आंदोलन होत असताना आपल्याला या सगळ्या बाबीमधून एक बाब मात्र आपल्या नक्की लक्षात ठेवावं लागणार आहे की हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये घोषणा करून वेळ काढण्याचा प्रयत्न करणारं सरकार आहे आणि केलेल्या घोषणा सुद्धा त्याची खिल्ली उडवणं. एवढंच नाही तर जे लोक या कर्जमाफीच्या आश्वासनाचा फायदा घेऊन संवैधानिक पदावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमदार, खासदार किंवा या सत्तेचे लाभार्थी असणारी माणसं सुद्धा या कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन ज्या प्रकारची मुक्तफळे सबंध महाराष्ट्रामध्ये उधळत चाललेली होती,
कधी शेतकरी ऐतखाऊ झाला आहे, कधी शेतकरी साले माजलेत. एवढंच नाही तर कर्जमाफी हे शेतकऱ्यांना व्यसन जडलंय अशा प्रकारची तोंडसूक घेणारी या सत्तेमधली मंत्री, आमदार आणि त्यांचे बगलबच्चे सुद्धा अतिशय बिंडोकपणे संबंध महाराष्ट्रामध्ये जाहीर सभांमधून बोलण्याचं धाडस हे सगळे करू लागलेली होती. आणि म्हणून हा कर्जमाफीचा प्रश्न एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या धोरणांच्या प्रश्नानं तर भरपूर परेशान झालेला होता, परंतु या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी, शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशीलता दाखवण्याच्या ऐवजी अत्यंत असंवेदनशीलपणे ज्या पद्धतीची बेताल वक्तव्य कर्जमाफीच्या आणि शेतकरी प्रश्नाच्या अनुषंगानं करत होती, यामध्ये सुद्धा या आंदोलनाची खदखद आपली शिजत होती. आणि म्हणून आजचा जो विषय आपण प्रासंगिकता ठेवलेला आहे की नेमकं हे आंदोलन कर्जमाफीसाठीच, कर्जमाफी का आणि कशासाठी हे आंदोलन होत आहे, या विषयाच्या अनुषंगानं बघत असताना आपल्याला काही बाबी मात्र नक्कीच थोडंसं पाठीमागं जाऊन आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागणार आहे. प्रामुख्यानं जे सरकार केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीचं सत्तेमध्ये आलेलं होतं, या सरकारने 2014 साली ज्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या होत्या, ज्या पद्धतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता, या संबंध बाबीमध्ये शेती हा मुख्य अग्रक्रमाचा मुद्दा समोर या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामधून तत्कालीन सरकारने समोर आणलेला होता. यामध्ये प्रामुख्यानं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, हमी भावाचा कायदा, हमी भाव आम्ही 1.5 आम्ही देऊ, एवढंच नाही तर एकूण जे काही उत्पादन कमी झालेलं आहे या उत्पादनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ आम्ही 2024 पर्यंत करू. त्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, यासाठीच्या करमध्ये सुद्धा आम्ही सवलती देऊ. आणि यामधून सुद्धा जर नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवरती आली आणि त्याच्यामधून जर त्याच्या पिकाचं नुकसान झालं तर आम्ही एक अशा प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना याचा प्रचंड गाजावाजा केला आणि अशा सगळ्या घोषणा देशभरामध्ये त्यांनी केल्या आणि याच्यामधून सत्ता स्थापन केली. सत्तेच्या नंतर काही दिवसातच ज्या घोषणा केलेल्या होत्या, या घोषणेच्या पूर्णपणे उलटी पार्श्वभूमी कृतीमध्ये आणण्याचं काम या केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीनं केलं आणि परिणामी त्याच्यासोबतच त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार असणाऱ्या राज्यामधल्या सरकारांनी सुद्धा सुरू केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच कित्ता गिरवला गेला. याच केंद्राच्या धर्तीवरच महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका होऊ घातल्या होत्या, या निवडणुकांमध्ये सुद्धा एक मोठी दिंडी त्यांनी काढली होती. विद्यमान मुख्यमंत्री, विद्यमान मंत्री, या मंत्रिमंडळातले, कृषी आयोगाचे अध्यक्ष राहिलेले, या सगळ्यांनी गळ्यात महाराष्ट्राच्या या संत आणि कृषी संस्कृतीचा भाग लक्षात घेऊन लोकांना गळ घालण्यासाठी गळ्यामध्ये टाळ घालून दिंडी काढून सोयाबीनला 6,000ची आणि कापसाला 8-10 हजाराची मागणी ज्यांनी केली होती, तेच विद्यमान तत्कालीन विरोधी पक्षामध्ये असणारे मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा पंकजा पालवे असतील किंवा पाशा पटेल असतील, हीच माणसं या मागण्याला घेऊन सबंध महाराष्ट्रामध्ये फिरली होती. परंतु आज दिसतंय काय आपल्याला, केलेल्या घोषणा, दिलेला जाहीरनामा, वचननामा हा सगळा बाजूला ठेवून जी हमी भावाची किंमत तुम्ही घोषित केलेली होती, ती हमी भावाची किंमत, हमी भावाच्या किमतीमध्ये खरेदी करणारी केंद्र बाजूला राहिली. काही 2-4-5% पुढे हे खरेदी होऊ शकली नाही आणि हमी भावाने खरेदी केंद्रावरती खरेदी केल्या जाणाऱ्या पिकामधला आणि बाजारामधल्या खरेदीमधल्या भावामध्ये फार मोठी तफावत राहिली आणि 6,000 मागणी करणारा सोयाबीनचा भाव आज 35 ते पासून ते 4,200 पर्यंत मागच्या 3-4 वर्षापासून याच विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कापूस सुद्धा 6, 6.5, 7च्या पुढे जायला तयार नाहीये. म्हणजे केलेली घोषणा पूर्ण उलटी केलेली आहे. एवढंच नाही तर उत्पादन दुप्पट करू म्हणणाऱ्यांनी सुद्धा उत्पादनामध्ये सुद्धा फार मोठी घट
या सबंध काळामध्ये झालेली आहे. उलट उत्पादन दुप्पट सोडा, परंतु उत्पादनाचा खर्च मात्र 3 आणि 4 पट या सरकारच्या करमुळावर, या सरकारच्या धोरणामुळे, भूमिकेमुळे शेतकऱ्यांना भोगावं लागतोय. आणि म्हणून उत्पादन दुपटीची घोषणा तर हवेत जिरली, परंतु उत्पादन खर्चामध्ये मात्र 2-3 पटीनं वाढ नक्की झालेली आहे. एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्तीनं सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये फार मोठा आघात या शेतकऱ्यांवरती केलेला आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी, आता तर अगदी सबंध महाराष्ट्रातला शेतकरी केवळ एका भागापुरता नाहीये. या 2025च्या हंगामामध्ये अगदी एप्रिल मे पासून ते आज कालपर्यंत सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. काही मंडळामध्ये काल परवा सुद्धा 65% जास्त, 98-99% सुद्धा पाऊस काल झालेला आहे. आणि म्हणून ही नैसर्गिक आपत्ती सुद्धा या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये जी मदतीसाठी ज्या पीक विम्याची तरतूद या सरकारने हजारो कोटी रुपयाच्या जाहिराती देऊन केली, आणि अशा प्रसंगी आम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मदत करतोय, अशा प्रकारचा गाजावाजा या सरकारने केला. परंतु वस्तुस्थिती आपण सबंध महाराष्ट्राने आणि देशाने बघितले. आपले मार्गदर्शक राहिलेले ग्रामीण पत्रकार आणि शेतकरी प्रश्नावर सातत्याने मांडणी करणारे पी साईनाथ यांनी तर त्याचा संपूर्ण भांडाफोड या पीक विमा योजनेचा केलेला आहे. कॅगच्या रिपोर्टमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की ही पीक विमा योजना ज्या धर्तीवरती तुम्ही गाजावाजा केला, ज्याचा मुख्य आधार हा शेतकऱ्यांना जेव्हा नैसर्गिक संकट येईल त्यावेळेस मदत करण्यासाठीची मुख्यतः पायाभरणी आणि तरतूद असताना सुद्धा शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची रक्कम आणि विमा कंपन्यांना झालेला फायदा, याच्यामधून ही योजना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपनी धार्जिनी कशी आहे ही सबंध देशाने आणि महाराष्ट्रातल्या सबंध शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदत सोडा, परंतु अशा या बॅनरबाज आणि घोषणेचा स्टंट करणाऱ्या आणि केवळ मृगजळाप्रमाणे घोषणा करून लोकांना झुलवत ठेवण्याची जी काही घोषणा या अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा या सरकारने केली, आणि मदत मात्र प्रत्यक्षपणे आज सबंध महाराष्ट्र आणि मराठवाडा अनुभवतोय की केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सोडा, परंतु बँक खात्यावर सुद्धा जे पैसे येत आहेत ते अत्यंत तुटपुंजी आहेत. आणि म्हणून अशा या सगळ्या सरकारच्या धोरणांमधून शेतकरी जो प्रचंड अडचणीत आलेला आहे, सातत्यानं मागच्या 3-4 वर्षापासून ज्या पद्धतीचं आयात निर्यात धोरण केंद्राच्या सरकारने घेतलेलं आहे, जेव्हा कधी हवामान चांगलं असेल, निसर्गानं थोडी साथ दिली असेल, त्यावेळेस या केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीचं आयात निर्यात धोरण स्वीकारलं, याच्यामधून उत्पादन झालेला माल हा हमी भावापेक्षा 1,500-2,000 हजारांनी कमी किमतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना विकावं लागलेला आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्या डाळीच्या संदर्भामध्ये आत्मनिर्भरतेची गोष्ट केली, मोठ्या वल्गना केल्या, आज ती सुद्धा डाळ आयात शुल्क माफ केल्यामुळं आणि आयात केल्यामुळं आज तूर उत्पादक असेल किंवा वेगवेगळ्या डाळीचे उत्पादक शेतकरी असतील, त्यांना सुद्धा या हमी भावाच्या रकमेपेक्षा कमी भावामध्ये आपला शेतमाल विकावा लागतोय. आणि म्हणून एका बाजूला उत्पादन खर्च वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला हमी भावाचं संरक्षण या सरकारने दिलं नाही. हमी भावाचं संरक्षण तर दूरच सोडा, उलट आयात शुल्क माफ करून आयात निर्यात धोरणामध्ये शेतकरी विरोधी आणि आपल्याला निवडणुकीत मदत केलेल्या व्यापारी आणि उद्योगपत्यांना मदत करण्यासाठी म्हणून जी धोरण आणि भूमिका घेतली, यामुळं या महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी झाला. आणि उत्पादन झालं असताना सुद्धा त्या किमतीच्या आधारावरती, त्या मिळालेल्या रकमेच्या आधारावरती आपली कर्जफेड तो करू शकला असता, परंतु त्याला ज्या पद्धतीनं भाव या सरकारने उपलब्ध करून दिला, त्यामुळे त्याच्या कर्जाचा डोंगर त्याच्यावरचा वाढत गेला आणि आज तो मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी झालेला आहे. आणि त्याला केवळ आणि केवळ या ठिकाणी असणारं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे पूर्णपणे सरकार निर्मित हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ही बाब या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना जर या समस्येतून बाहेर काढायचं असेल
ज्या आत्महत्येचा वाढता आकडा ह्याला जर कमी करायचा असेल तर याच्यासाठीचा जो पर्याय कर्जमाफीचा आहे, ही कर्जमाफी यासाठी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून कर्जमाफीची मागणी घेऊन महाराष्ट्रातल्या सबंध शेतकऱ्यांना एकजूट करून, जरी राजकीय आणि वैचारिक मतभेद असल्या तरीही वेगवेगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र करून एकजूट बांधून शेतकरी नेत्यांना एकत्र करण्यामध्ये जी महत्वाची भूमिका किसान सभा करते आहे, यामधून ज्या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत त्यामधून नक्कीच कालच्या आंदोलनामधून एक आशेचा आणि सकारात्मक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल. परंतु हे जरी एका बाजूला सगळं असलं तरी या सरकारमधली लोक, या सरकारचं जे कोणी लाभार्थी आहेत, जे कोणी त्यांचे असणारे काय म्हणता येईल त्याला, आपण ज्याला स्तुतीपाठक म्हणतो, सरकारचं समर्थन करणारे, सरकारचं संरक्षण करणारे जी काही यंत्रणा आहे, ती ज्या पद्धतीनं कर्जमाफीबद्दल चुकीच्या पद्धतीनं सोशल माध्यमामधून, मीडियामधून अपप्रचार करते आहे, या सगळ्या बाबीमध्ये ह्याही बाबी आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. की आजच नुकताच लोकसत्ताची पहिली बातमी आहे की महाराष्ट्र सरकारला जर कर्जमाफी केली असेल तर 35,000 कोटीचा बोजा सरकारवरती पडणार आहे. या संदर्भामध्ये जी समिती तकलादू निर्माण केली आहे त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा कोट आहे. आणि म्हणून 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना तुम्हाला तो बोजा वाटतो, यामधूनच या सरकारची आणि या सरकारच्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता ही आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली आणि त्या कर्जमाफीमधून जर काही शेतकऱ्यांच्या आत्महत्यापासून प्रवृत्त होत असतील तर तो सरकारला बोजा वाटतो. परंतु जी गोष्ट शेतकऱ्यांनी मागणी केलेली नाही आहे, ज्याची गरज नाही, याबद्दलची भूमिका महाराष्ट्रातल्या तज्ञ लोकांनी मांडलेली आहे. पर्यावरणवाद्यांनी ज्या गोष्टीला विरोध केलेला आहे, असा शक्तीपीठ नावाचा जो काही महामार्ग निर्माण करण्याचं एक ड्रीम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून किंवा स्वप्न म्हणून बाळगलेला आहे, हा 86,000 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामधून फायद्यापेक्षा सुपीक असणारी जमीन संपादित केली जाणार आहे, कितीतरी शेतकरी त्याच्यापासून वंचित म्हणजे भूमिहीन होणार आहेत, ज्याचा मुळे नैसर्गिक नदी नाले वड्या पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्याचा अनुभव समृद्धीमध्ये लोक घेत आहेत. अशा शक्तीपीठासाठी 86,000 कोटीची तरतूद सरकार एका बाजूला करत आहे, ज्याच्यासाठी आतापर्यंत नको एवढ्या महागड्या व्याजाने कर्ज घेण्याची सरकारची तयारी आणि 20,000 कोटीची तरतूद सरकारने केलेली आहे. हा 86,000 कोटीचा प्रोजेक्ट ज्याची गरज महाराष्ट्राला नाही, ज्याचा विरोध 80% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आहे, तो माथी मारण्याचा प्रयत्न मात्र मुख्यमंत्री आणि या राज्याचं सरकार करत आहे. ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. ज्या आमच्या बहिणींना खुश करण्यासाठी, आमच्या बहिणीला आपल्या पदरामध्ये मत पाडून घेण्यासाठी जी काही लाडकी बहीण योजना घोषित केली, ज्याच्यामध्ये 45,000 कोटीची तरतूद या सरकारने केली, आणि आज आमच्या त्याच बहिणी आक्रोश करतायत की ज्यांना निवडणुकीच्या काळापर्यंत या सवलतीचा, या योजनेचा फायदा दिला, पण आज 60% जवळ महिलांना वेगवेगळी कारणं काढून त्याच्यापासून आता वंचित केलं जात आहे. अशा प्रकारची 45,000 कोटीची योजना करताना सरकारला आर्थिक अडचण लक्षात आली नाहीये. एवढंच नाही, आपण सगळे श्रद्धाळू आहोत, आपण नक्कीच कुणाच्या श्रद्धेचा अनादर करणार नाहीये, परंतु एका बाजूला सबंध महाराष्ट्र या अतिवृष्टीनं प्रचंड अडचणीत सापडलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होतीये. अशा प्रसंगी कुंभमेळ्यासाठी मात्र 14,000 कोटीची तरतूद सरकार करत आहे, आणि या शेतकरी कर्जमाफीसाठी मात्र 35,000ची तरतूद करण्यासाठी या राज्याचे अर्थमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्री ही महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थितीची कारणं समोर करतायत. आणि कालच्या चर्चेमध्ये आणि शिष्टमंडळामध्ये सुद्धा मोठा वेळ हा कर्जमाफीच करणं शक्य नाही यासाठीचा वेळ त्यांनी खर्च केला. परंतु या महाराष्ट्रातल्या सबंध शेतकरी नेत्यांनी ज्या पद्धतीनं कालचा किल्ला लढवला, यामधून या सरकारला शेतकरी कर्जमाफी कशी आवश्यक आहे आणि या सगळ्या बाबतीवरती पाठीमागं सरकून त्यांना 30 जून पर्यंतची घोषणा करायला भाग पाडलं. ही बाब मात्र नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे. मित्रांनो, या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला काही बाबी मात्र आणखी प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागतील. जरी आपल्याला 30 जून 2026 पर्यंतची घोषणा या शासनाने केली असेल,
ती करण्यासाठी सुद्धा कशा प्रकारचं काय भूमिका आपल्या शेतकरी नेत्यांना घ्यावी लागली याबद्दलची सबंध माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून सोशल मीडियामधून आपल्या समोर आलेली आहे. परंतु जरी ही घोषणा या माननीय मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी आपल्याला एक अनुभव विसरून चालणार नाही. ज्या 2017च्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारची घोषणा जशी आता आपल्या या अनुदानाच्या दुष्काळी अनुदानाच्या प्रश्नावरती केलेली होती तशीच घोषणा सगळ्यात मोठी मदत म्हणून जी केली तशी 2017ची सुद्धा सर्वात मोठी कर्जमाफी अशा प्रकारची मरगजळ आणि मोठी घोषणा विद्यमान आताच्याच मुख्यमंत्र्यांनी त्याही वेळेस केली होती की जास्तीत जास्त आम्ही सगळ्यात मोठी कर्जमाफी केलेली आहे. परंतु वस्तुस्थिती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आणि एवढंच नाही तर हे कसं मरगजळ होतं आणि ही कशी एखादी कंपनी जशी जाहिरात करते तसं हे जाहिरातबाज सरकार एखाद्या मुख्य पेपरवरती मोठी जाहिरात करायची आणि छोट्या अक्षरामध्ये अटी आणि शर्ती लागू अशा प्रकारची जी टेक्निक जे तंत्रज्ञान या बाजारू व्यवस्थेमधल्या उद्योगपत्यांनी स्वीकारलेलं आहे त्याच धर्तीवरती या महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार चाललेलं आहे. आणि घोषणा मोठी करायची आणि अटी आणि शर्तीमध्ये मात्र कसे बहुसंख्य शेतकरी वंचित राहतील आणि जास्त पैसा कसा सरकारला द्यावा लागणार नाही या पद्धतीचं षडयंत्र 2017च्या सुद्धा कर्जमाफीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं. विशेषतः ती सुद्धा कर्जमाफी खरं म्हणजे अत्यंत अभिमानाने या ठिकाणी नमूद करावं वाटतंय की हे विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मुख्यमंत्री स्वतःला प्रचंड चाणाक्ष समजतात. वेगवेगळ्या क्लुप्त्या फोडण्यासाठी संघर्ष किंवा लढे फोडण्याचं त्यांना मोठं एक शाकीर स्वतःला समजतात. परंतु अभिमानानं आपल्याला सांगावं लागतं की 2017मध्ये सुद्धा हे जे कर्जमाफीचं आंदोलन आहे ते सुद्धा फोडण्याचा प्रचंड प्रयत्न माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावेळेस केला होता. परंतु त्याला पुरून उरण्याचं काम किसान सभेचे नेतृत्व असणारे तत्कालीन आजही किसान सभेचे नेतृत्व करणारे डॉक्टर अजित नवलेनी तो धुळीस मिसळला होता. परंतु त्यामधून सुद्धा ज्या कर्जमाफीची घोषणा झाली आणि त्याची अंमलबजावणीची वेळ जेव्हा आली त्यावेळेस लाखो शेतकरी वेगवेगळ्या अटी शर्तीमधून एवढंच नाही तर या सर्व्हर सारख्या किंवा ऑनलाईन पद्धतीमधून सुद्धा गाळण्याचा प्रयत्न सरकारने जो केला होता त्याला सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कोर्टाची दारं ठोठवली आणि या महाराष्ट्रातल्या हायकोर्टाने सरकारला निर्णय दिला की तुम्ही जवळपास 6 लाख शेतकरी ज्यांची 5,895 कोटीची जी काही कर्जमाफीची रक्कम आहे ती तुम्ही त्यांना द्या आणि शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा द्या अशा प्रकारचा निर्णय एका बाजूला हायकोर्टाने दिलेला असताना सुद्धा त्याच्या अंमलबजावणीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना परवाच संभाजीनगरच्या हायकोर्टने कंटेम्प्टची नोटीस त्यांना इश्यू केलेली आहे आणि ही रक्कम 6 आठवड्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना द्या, बँकांना जमा करा अशा प्रकारचा आदेश एका बाजूला संभाजीनगरचा हायकोर्ट मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला देतं आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल की हायकोर्ट सुमोटोपणे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतं आणि त्यांनी दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन शेतकरी आंदोलन चिरडण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न जो केविलवाना या राज्याचे मुख्यमंत्री करतायत. एका बाजूला सोयीनुसार कोर्टाच्या आदेशाचा वापर करायचा, दुसऱ्या बाजूला सोयीनुसार कोर्टाच्या आदेशाचा अनादर करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेणारे विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण सबंध महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघताय. परंतु या सगळ्या बाबीला सुद्धा आत्ताच्या शेतकरी लढ्यानी आंदोलनाने भीक घातली नाही आणि योग्य लढ्याचा अनुभव असणाऱ्या शेतकरी नेत्यांनी या लढ्याच्या एकजुटीचा फायदा शेतकऱ्यांच्या हक्कामध्ये कळून दिला आणि किमान ही 2017ची जी कर्जमाफी आहे त्या पद्धतीची फसवणूक या पुढच्या काळामध्ये आपल्याला होणार नाही हीच भूमिका हे सध्याचं आंदोलनाचं नेतृत्व करणारं नेतृत्व नक्की चांगल्या पद्धतीनं करताय. ही बाब आपल्या लक्षात आली असेल. मित्रांनो, शेवटी आपल्याला ही बाब आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे की ज्या पद्धतीनं 2017ची कर्जमाफीचं आंदोलन सुद्धा फोडण्याचा हे करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आता सुद्धा कालचं आंदोलन ज्या एकजुटीनं या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनांनी शेतकऱ्या नेत्यांनी उभा केलं आणि एक सकारात्मक चर्चा सुद्धा काही हद्दीपर्यंत नक्की झालेली आहे. याला सुद्धा म्हणजे एक भ्रमनिराशा निर्माण करण्याचं काम किंवा एक शेतकरी चळवळीबद्दल शेतकऱ्यांच्या एकजुटीबद्दल सुद्धा
या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या पुत्रामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही समाज माध्यमातून केलं जात आहे, ही सुद्धा बाब आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही. याची दखल सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना घ्यावी लागणार आहे आणि हा लढा पुढे कसा घेऊन जाता येईल यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच ज्या पद्धतीनं ही कालची झालेली घोषणा ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, म्हणजे न खायला न बघायला अशी न राहता या कर्जमाफीची घोषणा जी काही तारखेची झालेली आहे याबाबत आपली फसवणूक होणार नाही या संदर्भातली खरी भूमिका आपल्याला शेतकरी पुत्रांना आपल्याला नक्कीच घ्यावी लागणार आहे. आणि या बाबत शेतकऱ्यांची एकजूट जशी आपण आता केलेली आहे ती शेतकऱ्यांची भक्कम एकजूट आपल्याला कायम ठेवून आपला हा शेतकरी लढ्याचा, शेतकरी चळवळीचा, शेतकरी एकजुटीचा दबाव या सरकारवर आपल्याला कायम ठेवावा लागणार आहे. तेव्हाच ही 30 जून 2026 ची जी काही तारीख त्यांनी दिलेली आहे ही तारखेची जर अंमलबजावणी करायची असेल तर आपला दबाव या लढ्या आणि आंदोलनामधून सातत्यानं सरकारवरती ठेवावा लागणार आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावं लागणार आहे. आणि म्हणून जे सरकार या सत्तेमध्ये बसलेलं आहे, जे देशातलं आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हे सरकार जे शेती आणि शेतकरी विरोधी आहे, जे कामगार आणि कष्टकऱ्यांच्या विरोधामधलं आहे, शोषित आणि वंचितांच्या विरोधामधला आहे, या सरकारच्या विरोधामधला लढा आपल्याला असाच तीव्र करावा लागणार आहे. आपल्याला या विरोधात लढत राहू आणि जिंकत राहू हा संदेश या माध्यमातून आपण संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ. या ठिकाणीच मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. इन्क्लाब जिंदाबाद. थांबतो.